हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विमा सखी योजना काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महिला सशक्तीकरण करण्यासाठी सरकार देशभर विविध योजना राबवत आहे। महिलांसाठी अशाच एका योजनेची घोषणा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा येथून केली आहे। विमा सखी योजना ही योजना संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे। चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सर्व माहिती। या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील महिलांना आर्थिक स्वरूपात सशक्त व आत्मनिर्भर करणे हा असून या योजनेचा भाग होणाऱ्या महिलेस विमा सखी असे संबोधले जाणार आहे। या विमा सखी योजनेचे काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रवृत्ती करणे व त्यासाठी त्यांना मदत करणे हे आहे। विमा सखी योजना म्हणजे काय? LIC अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची ही योजना आहे। यामध्ये इच्छुक महिलांना सुरुवातीला 3 वर्ष ट्रेनिंग दिले जाणार आहे। या काळात त्यांना वित्तीय समज वाढवली जाणार आहे। तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजून सांगण्याची पद्धत शिकवली जाईल व या 3 वर्षाच्या काळात त्यांना मानधन देखील दिले जाणार आहे। ट्रेनिंग नंतर या महिला विमा एजंट म्हणून देखील काम करू शकतील। यामधील ग्रॅज्युएट झालेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे। चला जाणून घेऊया विमा सखीसाठी पात्रता। विमा सखी योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात। किमान 10वी म्हणजे SSC पास असणे आवश्यक आहे। या योजनेसाठी वयोमर्यादा किमान 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात। 3 वर्ष प्रशिक्षणानंतर म्हणजेच ट्रेनिंग नंतर या महिला विमा एजंट म्हणून काम करू शकतात। कसा करणार अर्ज? LICच्या https://licindia.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा अर्ज करता येईल। या संकेतस्थळावर गेल्यानंतर क्लिक हिअर फॉर विमा सखी या ठिकाणी क्लिक करा। अर्ज ओपन होईल। या ठिकाणी नाव, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, ईमेल ID व संपूर्ण पत्ता पिनकोड सह भरा। जर तुम्ही LIC कर्मचारी, LIC एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्याशी संबंधित असाल तर त्याची माहिती इथे भरा। शेवटी कॅप्चा कोड भरून अर्ज सबमिट करा। पहा विमा सखींना किती पैसे मिळणार। विमा सखी योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना 3 वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान 2 लाखाहून अधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे। सुरुवातीला पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये तर तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे। यामध्ये कमिशन किंवा बोनसचा समावेश नसणार आहे। या महिला वर्षभरात ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी पुढील वर्षीच्या शेवटपर्यंत सक्रिय अर्थात चालू राहायला हव्यात। याचाच अर्थ असा आहे की महिलांना केवळ पॉलिसी विकायच्याच नाही तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे। त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे। 3 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिला LIC एजंट म्हणून नियुक्त होईल किंवा ज्या महिलांचे शिक्षण जास्त आहे त्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची देखील संधी मिळेल। परंतु LICची ती नियमित कर्मचारी नसेल। तसेच नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंटला मिळणार नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महिलांना 7,000 रुपये कशाची मिळणार, विमा सखी योजना काय आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।